12th मंथ आपण एक चेंडू फेकण्याच्या आत इथे उपस्थित राहा अथवा पेनल्टीला सामोरं जावं लागेल या गोष्टीची नोंद आपण घ्या. ऋत्विक 11 संघाचे 12th मंथ आहेत. एकता टेपकर संघ ही सूचना तुमच्यासाठी आहे. आपला 12th मंथ आपण लगेचच पाठवायचा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि त्यांची नावं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी 12th मंथ आपण या ड्रेस कोड कंपल्सरी असेल या गोष्टीची देखील अन्यथा पेनल्टी दिली जाईल. येस पंचांचा ग्रीन सिग्नल दोन्ही संघांना देऊयात आपण खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला चेंडू केवल ऑन द मार्क. केवलचा पहिला चेंडू मिस टायमिंग आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आणि इथे ओ झेल ड्रॉप. इथे मात्र चुकीचा अनुमान लावला आणि त्याच्यावरती हा झेल ड्रॉप झाला आणि तत्पूर्वी या दोन धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. क्रिश आणि भावेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र संधी निर्माण झाली होती क्रिशला बाद करण्याची आणि त्या अनुषंगाने इथे मात्र झेल ड्रॉप देखील झाला आणि तत्पूर्वी या दोन धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ओ मिस टायमिंग पुन्हा एकदा संजय. आता मात्र इथे झेल ड्रॉप. बॅक टू बॅक दोन जीवनदान. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच. नेहमीच क्रिकेटचं समीकरण आपण म्हणत असतो परंतु इथे मात्र सातत्याने झेल ड्रॉप होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 3 रन्स ऑन द बोर्ड. 12th मंथ ड्रेसिंग कोड मध्ये असणं गरजेचं. त्या अनुषंगाने इथे मात्र 2 धावांची पेनल्टी जरूर दिली जाईल. ज्यावेळेस ऋत्विक 11 संघ बॅटिंग साठी उतरेल पहिल्या षटकाच्या अखेरीस ती 2 धावांची पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल या गोष्टीची नोंद घ्या. हो इथं मात्र गॅप शॉट सिलेक्शन आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत मिड ऑफ मधून. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तत्पूर्वी एक धाव धावफलकावरती जोडली जाते. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती आता मात्र हळूवार गतीने पुढे जात असताना ती म्हणजे तब्बल 4 रन्स ऑन द बोर्ड. 4 धावा धावफलकावरती आहे. पहिले षटक आपण पाहिलं तर नक्कीच केवल हाताळतोय. चांगली गोलंदाजी करतोय. 2 संधी इथे निर्माण झाल्या होत्या परंतु दोन्ही वेळेस झेल ड्रॉप झाले आणि आता मात्र सुवर्ण संधी ती म्हणजेच ॲज अ बॅटर क्रिश. ओ शॉर्ट टर्म पुल केला. पुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल. चेंडू एका टप्प्यानं सीमारेषे पार. दणदणीत खणखणीत चौकार. चांगला फटका आपण पाहिला त्याच्यावरती हा दमदार स्ट्रोक चौकार देखील आला आणि धावसंख्या धावफलकावरती आता मात्र 8 ही आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या धावफलकावरती चौकार अशा मधीने जाऊन पोहोचते 8 ही आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती आहेत आणि पहिले षटक मार्गस्थ. ओ आणखी एक धमाका. इनफिल्डला क्लिअर केले आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. आउटफिल्ड फास्ट आहे. शेवटच्या मोमेंटला चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु अखेरीस चेंडू सीमा रेषा पार. बॅक टू बॅक दुसरा दमदार चौकार. क्रिशला 2 वेळेस जीवनदान दिलं होतं आणि नक्कीच ही पर्वणी त्याच्यासाठी होती. त्या अनुषंगाने बॅक टू बॅक हे 2 चौकार आपण पाहिले. धावसंख्या धावफलकावरती 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. ज्या वेळेस एखाद्या खेळाडूचा झेल ड्रॉप झाला त्या वेळेस त्याने इतिहास रचला आणि नक्कीच आता मात्र इथे चांगली बॅटिंग करत असताना क्रिशला आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती 12 धावा आहेत. अंतिम चेंडू शिल्लक आहे. षटकातील गोलंदाज तयार. ओ पुल करण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक आहेत शॉट फाईनला. एकच धाव मिळाला. अंतिम चेंडूवरती
ही सिंगल येते आणि इथे मात्र 6 चेंडूंचा खेळ समाप्त होतो. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस 13 धावा. नक्कीच या स्पर्धेकरिता आपण पाहताय आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सला इथून मात्र पाहताय यतीन पाटील चाविंद्रे उर्फ बॉबजी द किंग या नावाने ज्यांना प्रसिद्धी मिळाली आहे त्यांच्या स्पर्धेकरिता आणि आमच्या स्पेशली कॉमेंट्री बॉक्सला शुभेच्छा येतात. थँक्यू सो मच यतीन पाटील बॉबजी द किंग आणि आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू. ओ टू कॉम बॉक्स. तेच अनेक मान्यवर इथे मात्र या मॅचचा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. जतीनजी पाटील देखील आहेत, त्यांचा संघ देखील आपण इन ॲक्शन मध्ये पाहतोय आणि खऱ्या अर्थानं इथे मात्र भिवंडी इमर्जिंग क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. 15 मिनिटांचा टाइम आपल्याला दिला, या गोष्टीची नोंद आपण घ्या. 15 मिनिटांमध्ये निर्धारित वेळेमध्ये आपल्याला 3 षटक कंप्लीट करायचे आहेत, अन्यथा अंतिम षटकामध्ये इनफिल्डमध्ये इथे मात्र एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्राच्या स्वरूपाने आतमध्ये घ्यावा लागेल, या गोष्टीची देखील आपण नोंद घ्यायची. अन्यथा इथे मात्र पालाल्टी दिली जाईल, या गोष्टीची नोंद घ्या. अतिशय मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय समीर स्मृती चषक 2025 हा थरार आहे आणि आमच्या संवेत जुळलेल्या लाडक्या तमाम क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं पुनश्च मनपूर्वक सरशार्दिक स्वागत. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा आहेत आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दीपेश आपल्याला पाहायला मिळेल. दीपेश गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. सेकंड स्पेल मध्ये पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या होत्या, त्या म्हणजे 13. वेळेच्या बाबतीत इथे मात्र सूचना दिल्या जात आहेत, या गोष्टीची आपण नोंद घ्यायच्या. 6 मिनिटं आपण खर्च केले, तर उर्वरित 9 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटक कंप्लीट करायचे आहेत, या गोष्टीची नोंद घ्या. गोलंदाज तयार. आता मात्र दीपेश आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर. ज्या बॅटर्सला इथे मात्र संधी मिळाली होती, क्रिश इथे मात्र पुनश्च दाखल होतोय. 9 मिनिटांमध्ये 2 षटक पूर्ण करायचे, या गोष्टीची नोंद आपण घ्या. बाकीचा वेळ तुम्ही जास्त घेतला तरी काही हरकत नाही, परंतु पॅनल्टी इथे लगेचच दिली जाईल, कारण की 15 मिनिटांचा वेळ तुम्हाला सुरुवातीच्या 3 षटकांसाठी आयोजकांनी दिलाय. 15 मिनिटांमध्ये 3 षटक पूर्ण केले नाहीत तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. ऋत्विक 11 या संघाला ही सूचना आहे. दुसरं षटक आहे आणि आता 8 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटक कंप्लीट करायचे, या गोष्टीची आपण नोंद घ्या. जर 8 मिनिटांमध्ये 2 षटक कंप्लीट झाले तर पॅनल्टी दिली जाईल. 1:07 मिनिटे होत आहेत दुसऱ्या षटकासाठी. गोलंदाज तयार. चला मॅच ऑन करायचे. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा आहेत आणि इथे मात्र कमालीचा स्ट्रोक पहिला चेंडूवरती इथे मात्र दमदार स्वागत केलं गोलंदाजाचं. हा दमदार चौकार. चौकाराच्या मधील धावसंख्या धावफलकावरती 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 17 धावा धावफलकावरती आता मात्र पाहायला मिळत आहेत. दीपेशच्या पहिल्या चेंडूवरती हा दमदार स्ट्रोक चौकार आपण पाहिला.
दरम्यान विकेट्स मधाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि नक्कीच फलंदाज बाद. फलंदाज आता मात्र नक्कीच मधाच्या आतमध्ये बाद होते. फलंदाज क्रिश बाद होतात. नक्कीच 3 चौकार त्याने मारले होते आणि इथे मात्र फलंदाज बाद झाले आणि मधाच्या आतमध्ये एका बाजूला आपण संघ पाहतोय एकता टेपकरा त्यांच्या अगेन्स्ट ऋत्विक 11 स्पार्टन हा संघ आहे आणि नक्कीच आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये तो देखील संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 17 धाबा आहेत. 17 धाबा धावफलकावरती. हो, हा चेंडू पर्यंत थोडस खाली राहतोय. बॉटम बॉल मध्ये फारसा कनेक्शन नाहीये आणि तत्पूर्वी ही एक धाव धावफलकावरती जोडली जाते. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 18. ओ, आणखी एक धमाका पाहायला मिळतोय फलंदाजच्या बॅट मधून. हो, आणखी एक दमदार स्ट्रोक षटकार. कुणाल ला आपण पाहतोय नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आणि इथे मात्र चांगला एक्झिक्यूट केला त्याने स्ट्रोक. त्याच्या नक्कीच बॅट मधून षटकार देखील पाहायला मिळाला. 22च्या बॅट मधून षटकार आला आणि आता मात्र कुणाल स्ट्राईक एंडला जो बॅटर आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये आता मात्र तुषार सज्ज होतोय. तुषार गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय आणि आता मात्र चांगली बॅटिंग सातत्याने पाहायला मिळाली. गोलंदाज तयार. तुषार आता मात्र सज्ज होईल. त्याच्या अगेन्स्टचा बॅटर कुणालला आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहिली तर 24 धावा धावफलकावरती आहेत. पुढील मॅचच्या टॉससाठी SSK इंटरप्राइजेस त्यांच्या अगेन्स्ट ओम साई धाबा या दोन्ही संघाचे संघनायक आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी सज्ज राहा. या 2 षटकांच्या अखेरीस आपण लगेचच टॉस देखील करणार आहोत. SSK इंटरप्राइजेस आणि ओम साई धाबा या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण टॉससाठी सज्ज राहा. हो, बॅटची लिडिंग एज आणि या फिंगर अप. ओ युटी फलंदाज असेल बाद. बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती. इथे मात्र कुणालची विकेट्स घेतले गोलंदाज तुषारनं आणि आता मात्र धावसंख्याचा विचार केला तर 24 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहेत. 24 धावा धावफलकावरती आहेत आणि इथून एक फायटिंग स्कोर जरूर क्रिएट करावा लागेल मधाच्या आतमध्ये. तो म्हणजेच एकता टेपकर या संघाला त्यांच्या अगेन्स्ट ऋत्विक 11 स्पार्टन हा संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय आणि पुढील मॅच SSK इंटरप्राइजेस त्यांच्या अगेन्स्ट ओम साई धाबा. बेस्ट फिल्डर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर साठी आकर्षक ट्रॉफी जर आपण पाहिल्यात, परंतु आजच्या दिवसामध्ये जो खेळाडू उत्कृष्ट खेळ करेल त्यांच्यासाठी आकर्षक पैठणी सुरत टेक्सटाईल यांच्या वतीनं देण्यात येईल. एक वेगळी पर्वणी आहे खऱ्या अर्थानं इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. सूरज
सौरभ रोनक आला. यस, रोनक आमच्यापर्यंत माहिती पोहोचत. 12th मंथ असे पाठवा की ज्यांना नावं माहीत असतील, कारण की स्पर्धा लाईव्ह आहे. त्या अनुषंगाने इथून मात्र मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन साठी आकर्षक पारितोषिक आहे. त्या अनुषंगाने बॅट्समनची नावं सांगणं गरजेचं आहे. फिंगर अप, OUT धावबाच्या स्वरूपाने फलंदाज होते बाद. बॅक टू द पवेलियन. आता मात्र नक्कीच भावेश बाद झालेत. नवीन बॅट्समन तर जरूर येतं, परंतु बॅट्समनचं नाव नक्कीच आमच्यापर्यंत लगेचच पोहोचू आपण, या गोष्टीची नोंद असेल. कारण की आमच्या ऑफिशियल स्कोरला देखील थोडासा इथे संघर्ष करावा लागतोय. आपण व्यावसायिक क्रिकेट खेळतो मित्रांनो, त्या अनुषंगाने नाव सांगा बॅट्समनचं आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा. अतुल. यस, अतुल आता मात्र नवीन बॅटर नक्कीच मधात आतमध्ये दाखल होतोय. त्याच्या सोबतीनं रोनक देखील आहे. आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 चेंडूवरती 2 विकेट्स देखील आपण पाहिलं तर नक्कीच झालेत, कारण की एक धावबाच्या स्वरूपाने फलंदाज बाद झाले. तुषार चांगली गोलंदाजी करतो. त्याच्या अगेन्स्ट आता मात्र रोनक सज्ज आहे. ओ फुलटॉस चेंडू, खराब चेंडू, त्याच्यावरती हा धमाका पाहायला मिळतोय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ बिग हिट. षटकार. षटकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल, ते म्हणजेच 31 धावा. एकतीस धावा धावफलकावरती. आता मात्र एक सन्मानजनक स्कोर कडे वाटचाल करत असताना मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल संघ एकता टेपकर या, कारण की नक्की चांगली गोलंदाजी सुरू होती मधाच्या आतमध्ये गोलंदाज तुषारच्या वतीनं, परंतु हा फुलटॉस चेंडू खराब चेंडू होता. त्याच्यावरती प्रति हल्ला केला आणि षटकार आपल्याला पाहायला मिळाला ॲज अ बॅटर रोनकच्या बॅटमधून. हो, इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. ऑफ ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक येत आहेत लॉंग ऑफ मधून. एक धाव तर कंप्लीट झाल्याने एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. चांगली या ठिकाणी मात्र रणनीती आखली गेली आहे, कारण की आपण पाहिलं तर सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 विकेट्स, त्याच्यानंतर षटकार, आता मात्र सिंगल आणि धावसंख्या धावफलकावरती 32 धावा धावफलकावरती. अंतिम 2 चेंडू या षटकातील अजूनही शेष आहे. 3 विकेट्स नक्कीच महत्वाचे प्रस्थापित झाले आणि आता मात्र धावांवरती ब्रेक लावला जातोय गोलंदाज तुषारच्या वतीनं. स्ट्राईकला आता मात्र ॲज अ बॅटर अतुल सज्ज होतोय. हो, अतुल साठी थोडीशी लेन खेचली होती. शॉर्ट लाईन चेंडू होता, त्याच्यावरती पिकअप स्ट्रोक, परंतु पॉवर जनरेट केली नव्हती. कदाचित जर हा फटका आत्मविश्वासाने मारला असता तर कदाचित धावा एक्स्ट्राच्या मिळाल्या असत्या, परंतु हिची की सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 33 धावा आहेत. 33 वर 3, 333. आता मात्र स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतो तिसरं षटक आहे. तिसऱ्या षटकातील आता हा अंतिम चेंडू आणि स्ट्राईकला बॅटर रोनक, ज्याच्या बॅटमधून एक षटकार देखील. लॉट्स ऑफ 3 विकेट्स फाईट करत असताना मधाच्या आतमध्ये एकता टेपकर या संघ. एकता टेपकर या संघाला आपण पाहतोय नुकतीच झालेली नक्कीच भिवंडी इमर्जिंग असोसिएशनच्या वतीनं स्पर्धा, त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरला होता. पंचांची शेवटची वॉर्निंग आहे, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. निर्धारित वेळ तुम्हाला दिलाय
नक्कीच आमच्या ऑफिसर स्कोरला देखील विनंती असेल, आपण टायमर सेट करा. जास्तीचा वेळ आपण घेता या गोष्टीची नोंद घ्या. ऋत्विक 11 स्पार्टन संघ 15 मिनिटांचा वेळ तुम्हाला दिला. 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करणं गरजेचं आहे. अंतिम षटक आता मात्र शिल्लक आहे. जुना बॉल द्यायचा आहे का पंच? नवीन, यस, नवीन बॉल दिला जाईल बघा मध्ये. ज्या ज्या वेळेस चेंडू खराब होईल, फुटला जाईल, त्या त्या वेळेस नवीन बॉल दिला जाईल. कारण की स्पर्धा देखील तितकीच महत्वाची आहे आणि त्या अनुषंगाने या स्पर्धेला आपण पाहिलं तर नक्कीच मोलाचं सहकार्य लाभलं. रमाकांतजी वाकडे साहेबांच्या वतीनं हे बॉल आम्हाला पुरस्कृत झाले. त्या अनुषंगाने इथे मात्र कुठल्या क्षणाला बॉल खराब झाला किंवा फुटला किंवा बाहेर गेला तर नवीनच बॉल दिला जाईल. आज शेवटचा ऑफिशियल कॉल टीम ऋत्विक 11 स्पार्टनला. आताचा जर वेळ आपण अधिकचा घेतला तर लगेचच 2 धाबांची पॅनल्टी असेल. या गोष्टीची नोंद घ्या, कारण की आपण भरपूर वेळ खर्च केला. आयोजक सहकार्य करतात, त्या सहकार्याला आपण देखील साथ देणं गरजेचं आहे. अंतिम षटक आहे. अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज निलेश आपल्याला पाहायला मिळेल आणि स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर रोनक. ओ रोनक साठी शॉर्ट टर्म पुल केला. पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल, वंडरफुल, इट्स अ ब्युटिफुल षटकार. षटकार येतोय आणि षटकाराच्या मधील धावसंख्या धावफलकावरती 40. येस, सुधीरजी भोईर जे नक्कीच युवा उद्योजक आहेत आणि त्याचबरोबर समाजसेवक देखील आहेत, यांचं देखील आगमन होत आहे. आणि संध्याकाळच्या नक्कीच जी काही व्यवस्था असेल ते त्यांच्याकडून असेल आयोजकांना. चला, सुधीरजी यांना विनंती असेल आपण या युवा बिल्डर्स, युवा उद्योजक, वेलकम, आपले सर हार्दिक स्वागत. सन्माननीय प्रतीकजी पाटील नक्कीच यांचं देखील आगमन झालं. त्यांच्याकडून बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर आणि बेस्ट बॉलरसाठी आकर्षक ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत झालेत. या वेलकम, आपलं देखील सर हार्दिक स्वागत. आणि समीर स्पोर्ट्स संघाचे ते खेळाडू देखील आहेत. उद्या इन ॲक्शनमध्ये आपण त्यांना पाहणार आहोत, परंतु सध्या मान्यवरांच्या भूमिकेत ते देखील दाखल होतात. वेलकम, आपलं देखील मनपूर्वक सर हार्दिक स्वागत. चौकार येतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 44 धावा झाल्यात. चला, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या, टीम मीटिंग घेऊ नका. ऋत्विक 11 स्पार्टन संघ शेवटचा ऑफिशियल कॉल आयोजकांच्या वतीनं. धावसंख्या धावफलकावरती 44 धावा. अजूनही या षटकातील अंतिम 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. टॉस साठी SSK एंटरप्राइजेस आणि ओम साई धाबा संघाचे संगणक आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहा. ओ, शॉर्ट आर्म पुल केला आणि इथे मात्र फटका फसलाय. फलंदाज होते बाद.
अतुल नॉन स्ट्राईक गेनला. अतुलसाठी सुवर्ण संध्या. स्ट्राईक मिळाली जर उर्वरित चेंडूवरती बॅक टू बॅक षटकार मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्याच्यासाठी जरूर लावण्यात आलं, परंतु सध्याच्या घडीला तो नॉन स्ट्राईक एंडला. आणि आता मात्र नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. प्रतीक आता मात्र सज्ज होतोय. चला आपण पुढील मॅच पासून सावधानता बाळगणार आहोत. चला आपण वेल जास्तीचा घेऊ नका, विनंती असेल. पुढील मॅच मध्ये स्ट्रिक्ट वॉर्निंग आपण देऊयात नक्कीच दोन्ही संघांना. स्कोररला देखील आमच्या विनंती आपण नक्कीच या गोष्टीची नोंद घ्या. नीरज, मुरबाड विभागामध्ये आपण जर कधी गेलात तर नक्कीच टायमरच्या सोबत अलार्म देखील वाजतोय डीजे मास्टरच्या वतीनं. 20 सेकंदांचा अवधी असतो, तिथे अलार्म देखील कॅल्क्युलेट होत असतो. ती संकल्पना इथे राबवणं गरजेचं सध्याच्या घडीला आहे, कारण की जास्तीचा वेल या मॅच मध्ये लागतोय. फुल टॉस चेंडू त्याच्यावरती आडव्या पाटण्या ऑन साईडला, परंतु क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मधून येत आहेत. इथे मात्र चेंडूने गिरकी खाल्ली, परंतु बाकप आहेत अनुषंगाने धावा मिळतील त्या म्हणजेच 2. आणि या 2 धाबेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल 46 या आकड्यावरती. 46 धावा धावफलकावरती. 46 धावा धावफलकावरती. अंतिम 2 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक आहे. अंतिम 2 चेंडू शिल्लक. गोलंदाज तयार. ऑफ स्टिकच्या बाहेर. पंचांचा हा वाईटचा इशारा. अतिरिक्तच्या स्वरूपाने इथे मात्र एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. अवंतरच्या स्वरूपाने सातत्याने धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 47 धावा धावफलकावरती. 50 धाब्यांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते एकता टेपकर या संघ. SSK एंटरप्राइजेस आणि ओमसाई धाबा संघ आपण टॉस साठी सज्ज राहा. इनिंग ब्रेक मध्ये लगेचच टॉस केला जाईल. हो, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. तितका चांगला चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये फेकला होता. ऑफ ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक मिड ऑफला होते. एकच धाव मिळाली. एकेका धावेने आता मात्र समीकरण हळूहळू पुढे जात असताना ते म्हणजे जाऊन पोहोचेल 48 या आकड्यावरती. आता मात्र षटकातील हा अंतिम चेंडू आहे. या इनिंग मधील अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल. स्ट्राईकला ॲज अ बॅटर अतुल अंतिम चेंडू फेस करण्यासाठी सज्ज आहे. ओ, इथे दांडी गोल. फॉर्नेचर डिस्ट्रॉय. विकेट्स प्राप्त करून देतोय निलेश आणि फलंदाज होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. अतुल देखील होतोय बाद. आणि अशा पद्धतीनं पहिला इनिंगचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर ती म्हणजे तब्बल 48 धावा जिंकण्यासाठी 49 धाब्यांची आवश्यकता असेल. ती म्हणजेच ऋत्विक 11 स्पार्टन या संघाला. चला आपण टॉस करूया. दोन्ही संघादरम्यान आपण पुढील टॉस करूया. एका बाजूला संघ आहे प्रतीकजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. SSK एंटरप्राइजेस आणि ओमसाई ढाबा संघाचे संघनायक देखील सज्ज असतील. आपण टॉस करूयात. पाटील साहेबांच्या शुभ हस्ते सामन्याची आपण नाणेफेक करणार आहोत. ओमसाई धाबा आणि त्याच्या विपक्षात SSK एंटरप्राइजेस या 2 संघांमध्ये नाणेफेक होईल. नाण्याच्या 2 बाजू हेड आणि डेल. ओमसाई धाबा इथून मात्र कॉल देत आहे. टेल असं कॉल आलाय आणि स्टील आपल्याला पाहायला मिळतं. मान्यवरांना विनंती करतो पण सन्मानाने सारा बनवायचं. जास्त वेळ घेणार नाही. नाणेफेक विन झालाय. काय निर्णय असेल? बिल्डिंग. धन्यवाद. तुम्हाला मी बेस्ट ऑफ लक दर्शवतोय. त्यानंतर SSK एंटरप्राइजेस नाणेफेक विन झाला असतं तर काय निर्णय असता?
आम्ही बॅटिंगच केलीच ती. मनासारखा निर्णय तुमच्या वाटेला आलाय. तुम्हालाही बेस्ट ऑफ लक आम्ही इतर मात्र दर्शवतोय. दिनेशजी भांबरे. दिनेशजी भांबरे यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानाने स्थानापन्न व्हायचे. येस, आपण शुभ सन्मान करूयात आमच्या मुख्य मंचावरती. या ठिकाणी मात्र आमचे मान्यवर देखील आहेत आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करूयात. शुभ सन्मान आमच्या मंचावरती आपण करतोय. मुख्य आयोजक या स्पर्धेची मनोजी भोईर यांच्या शुभ हस्ते प्रतीकजी पाटील सुरेई गावचे समाजसेवक, त्यांच्या वतीनं बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट फिल्डरसाठी रुही इंटरप्राइजेस यांच्या वतीनं आकर्षक ट्रॉफीज आहेत आणि त्यांचा आपण शुभ सन्मान आपण करतोय. यस, धन्यवाद. आपण देखील असं सहकार्य करत राहत आणि नक्कीच जाऊयात मॅचच्या दिशेनं. मॅचला सुरुवात होते आणि जशी मॅचला सुरुवात होईल नक्कीच दुसऱ्या सत्रासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूयात आमचे साधी समालोचक मित्र तेजसजी धोबे यांचा गोडाबाज पुढील सत्रासाठी. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच विश्वासजी केणेसर आणि ऋत्विक 11 करिता योगेश कोकणे यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. काही कारणास्तव नाशिक इथे आहेत पण त्यांच्या शुभेच्छा सातत्याने इथे मात्र पोहोचतात. थँक्यू सो मच. आम्ही आपलंही मनपूर्वक आभारी आहोत. चला 48 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरिता 49 धावा संख्येचं आव्हान समोर ठेवले गेले. टीम ऋत्विक 11 संघाच्या समोर आपण पाहत आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहे. दीपेश आणि भावेश ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहे. आणि गोलंदाजी ट्रॅकवर कोणाला आमंत्रित केले जाईल हे अतुलला आपण पाहत आहे. अतुलवर जिम्मेदारी सोपवली गेली. चला बॅटर थोडंसं आपण दावत या ज्या पद्धतीनं विश्वास सरांनी तुमच्यापर्यंत पोहोचवलं की खूप सारा वेळ या स्पर्धेला, या मॅचला, या सामन्याला घेतला गेलाय. वेळ कधी कोणासाठी थांबत नसतं मित्रांनो. आपण आयोजकांचाही विचार करा. एवढा मोठा डोलार उभा करणं सोपं नसतं. 1 ते 2 महिन्या आधीचं प्लॅनिंग असतं आणि त्याच्यानंतर मात्र हे सगळे इथं जुळून येत असतं. फक्त तुमच्यासाठी एक तुम्हाला वेगळं प्लॅटफॉर्म मिळावं, मोठं प्लॅटफॉर्म मिळावं यासाठी आयोजक सातत्याने धडपड करत असतात. आपलं एकच आद्य कर्तव्य असतं की आपण फक्त आयोजकाने वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं इतकंच अपेक्षित असतं. त्यामुळं आम्ही विनंती करतोय की चला घाई करा. ऑन स्ट्राईक आपल्याला बॅटर पाहायला मिळतोय दीपेश आणि नॉन स्ट्राईकला आविष्कार ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय आणि नॉन स्ट्राईकला दीपेश आपण इथून मात्र पाहत आहे. सलामीचं पहिले षटक हाताळण्याकरिता अतुलला आपण पाहत आहे. 49 धावा संख्येचं आव्हान इथून मात्र पार करायचं आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. पहिलाच बॉल यावेळेस इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय सर बॅट न इथे मात्र खेचून काढले गेले चेंडूला.
पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवर सिंगल श्री गणेशा होत असताना टीम ऋतुविक 11 संघाचा आपण पाहतोय. योगेशजी कोकणे यांच्या शुभेच्छा सातत्याने पोहोचतात या संघाकरिता. आमच्या समवेत नवीन स्कोरर जॉईन होत आहेत. रोहन ताई तेव्हा जॉईन होतात. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि शिकतात हळूहळू अतिशय चांगल्या पद्धतीचं गुणलेखन करण्याकरिता यावेळेस यष्ट्या दाखवल्या गेल्या आणि गोलंदाज अतुल कडू वाकवल्या गेल्या. विकेट्स बद्दल फलंदाज होते बाद परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. क्या बात आहे. आमचे गुणलेखक आपण त्यांना पाहताय. अगदी चांगले एक उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि गेले 5 वर्ष म्हणून त्याच्या साथीला जे आहेत. नक्कीच. आणि या स्पर्धेकरिता आपण जर का बघितलं तर त्यांचे वडील सन्माननीय श्री विश्वनाथ शांताराम भोईर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं एक दिग्गज व्यक्तिमत्व यांच्याकडून 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक कॅश प्राईज तालुका प्रमुख म्हणून जे कार्यरत आहेत. मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसेचे तालुका प्रमुख विश्वनाथजी भोईर साहेबांच्या वतीनं 3ऱ्या क्रमांकाचं जे कॅश प्राईज आहे ते आपल्याला इथे लाभलंय. आम्ही आपलंही मनपूर्वक आभारी आहोत. गोलंदाज सज्ज होतोय. षटका दिल पुढचा बॉल खूप वेळ चेंडू हवेमध्ये या बस पाहायला मिळतोय. झेल होण्याची शक्यता दोन्हीही क्षेत्ररक्षकांमध्ये कॉलिंग प्रॉपर पाहायला मिळालं. झेल सक्सेसफुली विकेटचं बदन बॅक टू बॅक 2 विकेटचं बदन फलंदाज होते बाद परतावा लागेल तंबूच्या आशयाला. सन्माननीय पवनजी भोईर साहेब यांच्या वतीनं आमच्या समालोचन कक्षाला या आयोजन नियोजनाला शुभेच्छा इथून मात्र पोहोचतात. थँक्यू सो मच पवनजी भोईर साहेब. आम्ही आपलंही मनपूर्वक आभारी आहोत. शुभेच्छांचा वर्षाव सातत्याने होत असताना आपण पाहत आहे. तदनंतर आपण मॅचकडे जर का बघितलं तर 49 धावसंख्येचं आव्हान पार करत असताना पहिल्या बॉलवर आपल्याला यष्ट्या उद्ध्वस्त होताना दीपेशच्या पाहायला मिळाला. त्याच्यानंतर निकेशने आणले गेले आणि निकेशचंही इथे मात्र झेल होताना आपण पाहिला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहे. निकेश नंतर येतोय दीपेश. 2 दीपेश आहेत वाटतं या संघामध्ये आपण पाहत आहेत. 2 दीपेश आहेत. पहिला दीपेश बाद झाल्यानंतर दुसरा दीपेश निकेशची जागा घेण्याकरिता रायमिंग वर्ड्स होऊ शकतात आणि ते सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहे. बॉलर ऑन हॅट्रिक अतुल ऑन हॅट्रिक असं इथून मात्र म्हणायला हरकत नाहीये. सलगची इथून मात्र आपल्याला 2 चेंडू पाहायला मिळतात आणि दोन्ही चेंडूवर विकेट्स बद्दल होताना आपण पाहिलंय. गोलंदाज सय्यर हो हवेमध्ये आहे चेंडू. हायट्रिक वर असताना इथे मात्र झेल टिपला गेलाय. क्या बात आहे. इथे मात्र विकेट हॅट्रिकचा बहुमान जर कोणाला मिळाला असेल तर या स्पर्धेतील पहिलं विकेट हॅट्रिकचा बहुमान इथून मात्र मिळवलाय अतुलनं. एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी अतुल करिता. जबरदस्त गोलंदाजी. लगातार 3 चेंडू आणि 3 विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये करत असताना इथून मात्र अतुल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली गेली आणि मी आधी म्हटलं की ज्या पद्धतीनं की पत्त्याचा बंगला जसा असतो आणि तो त्या बंगल्याचा एक जरी पत्ता काढला गेल्यावर ज्या पद्धतीनं तो बंगला कोसळतो त्या पद्धतीनं दीपेश सारख्या पत्त्याचा एक खेचला गेला आणि त्याच्यानंतर थोडासा बंगला इथून मात्र कोसळताना पाहायला मिळतोय. लगातार 3 चेंडू आणि 3 विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपण सुमधुर संगीत सातत्याने ऐकतो आणि त्या संगीतामध्ये ज्या पद्धतीने वादकाची साथ लाभतीये त्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची साथ म्हणजे या क्रिकेटचं बॅकबोन ती साथ मिळणं खूप सारं गरजेचं असतं आणि ती साथ आता मात्र या दोन्ही क्षेत्ररक्षकांनी पहिल्या झेलचा आपण विचार केला तर क्रिश नाईकने पकडला होता. दुसरा झेलचा आपण विचार केला तर क्रिशने आत्ता झेल पकडला आणि त्याच्या आधी झेल पकडला होता या खेळाडूनं. त्यांची साथ इथून मात्र मिळताना आपण पाहताय. येस आपण पाहताय
पुन्हा एकदा ओ हो हो, तोच खेळाडू इथे मात्र पोहोचलाय. पहा, हे चित्र खूप सारे कमी पाहायला मिळतात. सलग 3 चेंडू 3 विकेट जेव्हा जातात त्याला हॅट्रिक म्हटलं जातं, आणि चौथ्या चेंडूवर जर का विकेट जात असेल तर त्याला डबल हॅट्रिक पाहायला मिळतं. डबल हॅट्रिक असं म्हटलं जातं, आणि ते डबल हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये आता पूर्ण करत असताना अतुल, क्या बात आहे. अतिशय चांगली गोलंदाजी आपण सध्या तरी हाताळतोय. सलगचे 4 चेंडू आणि चारीच्या चारी चेंडूवर विकेटचं पतन करत असताना डबल हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करत असताना समी स्मृती चषक मध्ये अतुलला आपण पाहताय. जबरदस्त गोलंदाजीचा अटॅक आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय. न्यू बॅटर विकी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहताय. सलगचे 5 चेंडू संपलेत आणि पहिल्या चेंडूवर 1 धाव आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या आणि पुढील 3 चेंडूवर इथे मात्र झेल कन्वर्ट केले गेल्यात. क्या बात आहे. या स्पर्धेतील या सीझन मधील पहिली स्पर्धा आणि त्याच्यामध्ये इतक्या दिमागदार इथे मात्र गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. 4 चेंडू 4 विकेट डबल हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत असताना आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय. चला, लास्ट टू गो, अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष राहतो इथे. मात्र विनंती असेल की शेवटचा एक अंतिम चेंडू आहे त्याची डिलिव्हरी आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये करायची. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज अतुल पुरुष एकदा सज्ज होईल, षटकात येईल. पुढचा बॉल हवेमध्ये पाहायला मिळालाय आणि आता मात्र 5 चेंडू आणि 5 विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होत असताना पहिल्या चेंडूवर जर का सिंगल आली नसती ना तर कदाचित हे षटक एक आगळं वेगळं पाहायला मिळालं असतं. खूप चांगली गोलंदाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली आहे या षटकामध्ये. आपण पाहताय पहिल्या चेंडूवर एक जी सिंगल मिळाली त्याच्यानंतर जी विकेटची रांग लागली ती आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. षटक संपले क्रमांक 1चं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 गड्यांच्या मोबाईलला 1 या अंकावर आहे. 2 धावा पॅनल्टीच्या ऍड करून धावफलक आता मात्र जाऊन पोहोचलंय. ते म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 या अंकावर धावफलक. चांगली गोलंदाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज दाखल होत असताना आपण पाहताय मोरेश्वरला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता एकता संघानं जर का आपण बघितलं तर एकता दर्शवली गेल्या. कशाला टाइम वेस्ट करता, प्लीज वॉर्मअप आपण करा. नंतर मित्रांनो, मी पुन्हा एकदा विनंती करतोय की आयोजकांचा विचार आपण करा. या स्पर्धेकरिता आपण मॅन ऑफ द मॅच जर का बघितले तर दीपेश ठाकूर फ्रान्सी 11 संघाचे जे करता धरत आहेत, आणि गतवर्षी एक दादा संघ ठरलाय इमर्जिंग क्रिकेटमध्ये. दीपेश ठाकूर ठाकरेचा बडा यांच्याकडून हे मॅन ऑफ द मॅच मिळालंय. आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय द्वितीय षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मोरेश्वर इथून मात्र सज्ज होतोय. क्षमस्व, विवेकला इथून मात्र आणले गेले. न्यू बॅटर मोरेश्वर मैदानाच्या आतमध्ये क्षमा असावी. गोलंदाज सय्यद. पहिलाच बॉल या बॅस उडवला गेलाय. दिशा दर्शवणारा हा फटका ही ते मात्र फसलाय, आणि कुठेतरी मात्र प्लॅनिंग करून आलेत की काय, जो येतो तो झेल देताना इथून मात्र पाहायला मिळतोय. विकेट क्रमांक 6 तंबूच्या आश्रयाला. विकेट क्रमांक 6 ही तंबूच्या आश्रयाला जाताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतो. आपण इथून मात्र पाहताय कदाचित गोलंदाजी चा तोफखाना जर का एकता टिपकर असेल तर इथे मात्र त्या गोलंदाजीचा तोफखान्याचा प्रमुख अतुल आहे. जी सुरुवात त्यांनी इथे मात्र केली गेली होती ती विवेकनी आता मात्र कायम ठेवली गेली आहे. सलगचे इथून मात्र 6 गडी बाद होत असताना आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय.
गोलंदाज सय्यद. निर्धावफेकी डॉट बॉलची उद्घोषणा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला होत असताना आपण पाहत आहे. न्यू बॅटर केवल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहे. गोलंदाज सय्यद. पुढचाही बॉल यावेळेस आपल्याला व्हाईट बॉलचा इशारा आतिश पाटील सर आमच्यापर्यंत माहिती सध्या तरी पोहोचवतात. मॅन फ्रॉम अलिमगडचे हे पंच आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतात. व्हाईट बॉलचा इशारा एक धाव मिळते. धावफलक एकरी धावेने 4 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे. खूप सारी दयनीय अवस्था सध्या तरी इथून मात्र. गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल हवेमध्ये आहे. चेंडू यावेळेस बॅटनं पाठवलं गेलंय. त्याची जी हाईट आहे त्या हाईटनं चेंडू चाललाय बाउंड्राईच्या पलीकडे. षटकार 6. या फटक्याची आवश्यकता होती कारण 49 धावसंख्येचं आव्हान जेव्हा पार करायचं होतं तेव्हा मात्र या पद्धतीने अटॅकिंग बॅटिंग होणं गरजेचं होतं. षटकार आला आणि षटकाराच्या वरतीनं धावसंख्या 10 या अंकावर. धावसंख्या 10 या अंकावर जाऊन पोहोचत असताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. पुढचा बॉल यावेळेस ऑन साईडला दिशा भरकटली दिशा दर्शवली गेली या चेंडूला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक भरकटलाय आणि चेंडू बाउंड्राईच्या पलीकडे निघून जातो. इथे मात्र वन्स अगेन बिग चौकार 4. आपण सध्या तरी पाहताय क्षेत्ररक्षक मी म्हणताना की क्षेत्ररक्षक थोडासा गडबडला तिथे स्पीड होताना आपण सध्या तरी इथून मात्र पाहिलंय. चेंडू कधी पसार झाला कदाचित क्षेत्ररक्षकालाही ठाऊक नसावं. चौकार पाहायला मिळालाय. चौकाराच्या बढतीने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 14 आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. केवल आता मात्र या पद्धतीने अटॅकिंग बॅटिंग करत असताना आपण पाहताय ज्या धावसंख्या कुठेतरी कोलमडली होती त्या धावसंख्येमध्ये नवसंजीवनी देण्याचं काम आता मात्र मैदानाच्या आतमध्ये केवल करत असताना आपण पाहताय. केवलला आपण पाहताय मॅन फ्रॉम कांबेचा खेळाडू आपण पाहताय आणि कांब्याचा विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा ज्या गावाला लाभलाय ते हे गाव आपण कांबे पाहताय. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल याही वेळेस स्वतःच्या फलंदाजी मधला दमखम दाखवणारा फटका पाहायला मिळालाय. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून जातो. याही वेळेस पाहायला मिळतोय तुम्हाला षटकार 6. षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाराच्या बढतीने धावसंख्या 20 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचते. विजयाकरिता 13 चेंडू आणि आता मात्र 29 धावसंख्येची आवश्यकता भासते. क्या बात आहे. नवसंजीवनी देण्याचं काम इतकं मनावर घेईल असं ठाऊक नव्हतं. आल्या आल्या एक षटकार चौकार आणि पुन्हा एकदा षटकार ठोकण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं गेलंय. लाजवाब स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. हो पुन्हा एकदा भिरकावून दिलं गेलंय. काय घडतं आता मात्र पुन्हा एकदा प्रेक्षक म्हणून पाहत राहिलाय. चेंडू निघून जातोय. वन्स अगेन
केवलच्या बॅट मधून इथून मात्र आपण पाहताय चौकार 4. रिप्ले घेतलं गेलंय बॅटर कडून आपण पाहताय भीमर करिता. चला मी तिसऱ्या पंचांना विनंती करतोय की आपण पाहणी करूयात. टेक्नॉलॉजी इथे मात्र उपलब्ध आहे आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट ते मात्र इथून दर्शवतात. फेअर डिलिव्हरी आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय. अनसक्सेसफुल रिव्ह्यू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. अंतिम चेंडूवर आपल्याला चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या चौकाराच्या बढतीनं 24 या अंकावर. विजयाकरिता आता मात्र 12 चेंडू आणि 25 धावसंख्येची आवश्यकता. चला आपण करूयात मॅचला सुरुवात. धावसंख्या 24-24. अबाई जान में जान असं म्हणाले तुम्हाला हरकत नाहीये. 12 चेंडू 25 धावसंख्येची आवश्यकता. इथून मात्र भासिया बॅक साईडला अगदी अलगद चेंडूला दिशा दर्शवण्याचं काम इथे मात्र केलं गेलं. सिंगल मिळाल्या डबलच्या प्रयत्नामध्ये आणि माइंड यूज केलं गेलं, बुद्धीचा वापर केला गेला आणि तदनंतर आता मात्र या 2 धावा घेतल्या गेल्या असं इथून मात्र म्हणायला हरकत नाहीये. थोडा वेळ का होईना स्ट्राईकला थांबला आपला साथीदार, निघालाय की नाही या गोष्टीची पाहणी केली गेली आणि 2 धावा आता मात्र पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 धावेच्या बढतीनं 26-26. 11 चेंडू आणि विजयाकरिता 23 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र वासिया. गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल यावेळेस ऑन साईडला निघालाय वेगानं. चेंडू क्षेत्ररक्षक आहे, कलेक्शन होईल तोपर्यंत फेकी होईल आणि मिळालेला जो वेळ आहे त्याच्यामध्ये फार काही मिळणार नाही. एकच धाव इथून मात्र मिळताना आपल्याला पाहायला मिळते. एकता संघाला आम्ही एक सूचना पोहोचवतोय. आपण विदाऊट शूज आणि विदाऊट शूज आपण खेळाडू इथे मात्र जर खेळवत आहे, पहिली चूक प्रत्येकाला माफ असते. त्या पद्धतीने आपण सध्या तरी इथून मात्र तुम्हाला माफ केलंय, पण त्याच्यानंतर पुढच्या मॅचला कुठल्या पद्धतीची सबब इथून मात्र ऐकली जाणार नाहीये आणि त्या खेळाडूला खेळताच येणार नाहीये. या गोष्टीची आपण कृपया करून इथून मात्र नोंद घ्यायची आहे. गोलंदाजी तो मात्र सज्ज होतोय. हो हो हो, केवळच्या बॅट मधून उडवलाय गेलाय चेंडूला. वेगानं चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि हा चेंडू आता मात्र त्याच पद्धतीने आणि त्याच्याच प्रमाणे बिग बिग यूज 6. पॉवरफुल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये कन्वर्ट होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या षटकाराच्या बढतीनं 33 या अंकावर विजयाकरिता 9 चेंडू आणि आता मात्र 16 धावसंख्येची आवश्यकता. 9 चेंडू 16 धावा, 16 धावा आणि 9 चेंडू. चला जमू नका प्लीज, मी क्षेत्ररक्षकांना विनंती करतोय. चला फिल्डर्स आपण कृपया करून जमू नका आणि हात जोडून कळकळीची नम्रतेची विनंती आहे की वेळेच्या बाबतीत आपण कृपया करून सहकार्य करा. 9 चेंडूचा खेळ शेष आहे. विजयाकरिता 16 या धावसंख्येची आवश्यकता. पुढचा बॉल, पुढचाही बॉल यावेळेस फ्लॅटने चेंडू निघालाय. कुठे 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 तर थेट बाउंड्राईनच्या पलीकडे. षटकार 6 धावा. बॅक टू बॅक 2 सिक्सर.
षटकार आपण पाहताय धावसंख्या षटकाराच्या बढतीनं 39 विजयाकरिता 8 चेंडू आणि 10 या धावसंख्येची आवश्यकता भासली आहे. 6 गडी बाद होऊन दिले गेले आणि त्याच्यानंतर इथून मात्र केवलला आणले गेलं. त्याचं कारण आता मात्र स्पष्ट करत असताना केवल आपण पाहताय कुठेतरी ट्रम्प कार्ड, कुठेतरी छुपा मनसुबा इथे मात्र मनामध्ये ऋत्विक इलेव्हननी ठेवला होता आणि तो आत्ता तरी सगळ्या प्रेक्षक राजांच्या समोर येत असताना आपण पाहताय. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. पुढचा बॉल यावेळेस बॅटची कडा घेतली गेली आहे. चेंडूने बॅक साईडला जाणार हा चेंडू. सध्या तरी आपण पाहताय सिंगल मिळाली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ही दुसरी धाव सुद्धा कलेक्शनच्या बिघाडमुळे चुकली असती, पण टाइमावर इथे मात्र कलेक्शन झालं. त्याच्यानंतर स्टंपिंग केलं गेलं आणि इथून मात्र रनआउटची विकेट मिळते. फलंदाजाला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. सिंगल मिळते. धावसंख्या सिंगल जाऊन पोहोचत असताना आपण 40 या अंकावर विजयाकरिता 7 चेंडूचा खेळ शेष आहे आणि विजयाकरिता आता मात्र 9 या धावसंख्येची आवश्यकता भासते आहे. 7 चेंडू 9 धावा, 9 धावा आणि 7 चेंडू. क्रिकेटमध्ये सगळं काही शक्य आहे, फक्त केवल सारखी फलंदाजी होणं गरजेचं आहे. असं वाटलं होतं की 6 गडी बाद झाल्यानंतर कुठेतरी मात्र हे डगमगलेत की काय, पण न हारता आणि न मागे हटता आता मात्र केवल इथे मात्र करून दाखवलं. 7 चेंडू विजयाकरिता 9 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये भासते आहे. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज सज्ज होतं. हो, यावेळेस काही कारणाचा थांबा दर्शवला गेला या चेंडूला. आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस उडवला गेलाय चेंडूला, पाठवलं गेलाय आव्हान सोपं करणारा फटका. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे, षटकार 6 धावा. क्या बात आहे, पॉवरफुल स्ट्रोक पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराच्या बढतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली 46. विजयाकरिता आता मात्र 6 चेंडू आणि 3 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये भासते. तुषारला आणले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहताय अंतिम षटक. 6 चेंडू विजयाकरिता 3 या धावसंख्येची आवश्यकता असताना गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज सज्ज होईल. तुषार 6 चेंडू 3 धावेची आवश्यकता असताना गोलंदाज सय्या सिंगल अंकित होत असताना आपण सध्या ते इथून मात्र पाहताय सिंगलना धावफरक पुढे सरसावलं जाईल. 47. 5 चेंडू विजयाकरिता 2 या धावसंख्येची आवश्यकता. आता मात्र तुषारच्या बात्यामध्ये अस्त्रशस्त्र नाही तर जेवढे ब्रह्मास्त्र असतील ते मात्र आता त्याला डिलिव्हर करावे लागतील, जर का हा सामना गोलंदाजीच्या तत्वावर आपल्याला जिंकायचा असेल तर. कारण ड्रेसिंग अँड चेसिंग इज कंपल्सरी आहे या स्पर्धेचा नियम. सामना होता कुठे आणि केवलने नेऊन ठेवलाय कुठे. गोलंदाज सय्या पुढचाही बॉल पहा,
गावस्कर सरांचं वाक्य आहे, जेव्हा चांगला चेंडू येईल तेव्हा त्याला सन्मान देणं गरजेचं आहे आणि तो सन्मान आता मात्र मैदानाच्या आतमध्ये देत असताना केवळ आपल्याला पाहायला मिळाला. बेसिक आहे क्रिकेटचा पाया, क्रिकेटचं बेसिक ज्याला म्हटलं गेलं ते सिंगल डबल. कुठेतरी मात्र सिंगलनं आता मात्र सामना विजयाच्या दिशेने पाहत आहेत. जणू लष्कर आता मात्र किंवा त्या क्षेत्रामध्ये कर्फ्यू लागलाय या पद्धतीचं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. यावेळेस दिशा दर्शवली गेली आहे, क्षेत्ररक्षणामध्ये तारांबळ उडाली आहे आणि विजयाची एक धाव इथे मात्र पूर्ण केली गेली आहे. चला, केवळ मी विनंती एकच करीन की आता तुम्ही खेळाडू कक्षामध्ये जाऊ नका, मैदानातून थेट मॅन ऑफ द मॅच घेण्याकरिता आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. या सामन्यामध्ये ज्या संघाची आशा अपेक्षा जिथे सोडली गेली होती, सामना विजयाची आशा